नमस्कार. सती अमू अँड फॅमिली व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सांगितल्याप्रमाणे मी छोटे छोटे जे ॲप आहेत त्यांच्याबद्दल माहिती देणार होती. तर आमच्या चॅनलवरती ट्रॅव्हल व्लॉग, अजून डेली व्लॉग, हे सगळं म्हणजे आम्ही घेऊन येतो. तर कालच आपले 100 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत. ही काही मोठी गोष्ट नाही आहे, पण माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. भरपूर जणांना असं वाटत असेल की काय एवढं 100च तर झाले, पण असेच वाढत जातील मी अशी आशा करते. आणि मग आज मी तुमच्यासाठी एक हे घेऊन आले. तुम्हाला थंबनेल वरून कळलंच असेल की आजच्या व्हिडिओचा विषय काय असणार आहे. तर मिशो ॲप सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतो आणि मिशोमध्ये जे प्रोडक्ट्स असतात ना, तर ते रिझनेबल प्राइसमध्ये अवेलेबल असतात. आणि बऱ्यापैकी पुरुषांचं मला माहित नाही, पण महिला तर बऱ्यापैकी मिशोवरून ऑर्डर करत असतात. तर आपण काय करतो, आपण स्वतःसाठी ऑर्डर करतो. तर स्वतःसाठी ऑर्डर केलेल्या गोष्टींचा सुद्धा रिव्ह्यू देऊन तुम्ही पैसे कमवू शकता. ही किती छान गोष्ट आहे ना. तर बऱ्याच महिला असतात ज्यांना बाहेर जाऊन जॉब करता येत नाही, कारण लहान मुलं वगैरे असतात. तर घरी बसल्या कमी पैसे भेटतात, पण भेटतात. तर तेवढे जर म्हणजे घरी बसून जर अशा प्रोडक्टचे रिव्ह्यू देऊन जर तुम्हाला पैसे भेटत असतील, तर का कोण असलं काम करणार नाही. आणि ह्याच्यामध्ये तुमच्यावरती बर्डन नसतं. असं काहीच नाहीये की रोज एक व्हिडिओ गेलाच पाहिजे वगैरे, काहीच नाही. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे ज्यांना घर बसल्या थोडे मिळाले पैसे तरी चालतील, पण घर बसल्या आणि खूप सोप्या म्हणजे प्रोसेसनी जर आपल्याला कमिशन भेटत असेल, तर का कोणत्या महिला नाहीत करणार, नाही का. तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मिशो क्रिएटर क्लब म्हणजे काय, मी इथे 10 ते 12 पॉइंट काढून घेतलेले आहेत. जसं म्हणजे मला सुचतंय मी तसं तुम्हाला, आणि जेवढी मला माहिती आहे तेवढी मी माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. पण व्हिडिओ स्किप अजिबात करू नका. प्रोसेसनुसार असतं सगळं, नाही तर मग तुम्हाला समजणार नाही मी तुम्हाला काय सांगते. ठीक आहे, व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा आणि फॉरवर्ड करा, पण स्किप करू नका. ठीक आहे. तर इथे आता मिशो क्रिएटर क्लब म्हणजे काय आहे. मिशो हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरून आपण रिझनेबल पैशामध्ये गोष्टी मागवतो. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, त्या गोष्टींचा रिव्ह्यू द्यायचा आहे. आता माझ्या चॅनलवर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवरती जर बघाल, तर तिकडे मी असं म्हणजे प्रोडक्ट वगैरे दाखवते, स्वतःला दाखवते आणि स्वतः म्हणजे रिव्ह्यू देते. तर कोणाला एवढा कॉन्फिडन्स नसतो. तर डोंट वरी, असं काहीच नाहीये की तुम्ही स्वतः असं सांगायचं वगैरे आहे. तुम्ही स्वतःचा चेहरा न दाखवता फक्त त्यांची अट काय आहे की तो प्रोडक्ट दिसला पाहिजे आणि त्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही थोडीफार माहिती सांगितली पाहिजे, जेणेकरून जे कस्टमर आहेत किंवा तुमचे फॉलोअर्स सबस्क्रायबर्स आहेत त्यांना ते कळेल की हे प्रोडक्ट म्हणजे काय आहे, आपण हे प्रोडक्ट घेतल्यानंतर काय होणार. किंवा आता समजा तुम्ही जर कुर्तीचा व्हिडिओ काढलेला आहे, तर कापड कसलं आहे, नेक कोणता आहे, पॅन्ट आहे की पॅन्ट आहे, प्लाझो पॅन्ट आहे की नॉर्मल पॅन्ट वगैरे, अशी माहिती आपल्याला कुर्ता सेट बद्दल वगैरे द्यायची. तसेच किचन रिलेटेड जे काही प्रोडक्ट असतात त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची. तुम्ही माझे व्हिडिओ बघितले ते चालतील, फक्त मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल स्वतःच्या हातात घेऊन व्हिडिओ बद्दल त्या प्रोडक्ट बद्दल माहिती देण्यासाठी, तर तुम्ही फक्त एक छोटासा स्मॉल असा व्हिडिओ काढायचा. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा चेहरा दाखवला नाही तरी चालेल, फक्त त्या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती द्यायची आहे. तुम्ही प्राइस सांगितली नाही तरी चालेल. त्या कमेंटमध्ये जेव्हा आपण लिंक टाईप करतो त्यांच्याकडे तो प्रोडक्ट जातो, ते तिकडे प्राइस बघून त्यांना परवडलं घेतील, आवडलं घेतील. पण तुम्ही जे प्रोडक्ट मागवणार आहात ते रेटिंग बघून मागवायचं, म्हणजे बऱ्यापैकी रिव्ह्यूज वगैरे बघून प्रोडक्ट मागवायचे. ठीक आहे. तर आता मिशो क्रिएटर क्लब म्हणजे काय आहे. मिशो हे ऍप आहे आणि त्याच्यातून पूर्वी काय करायचे की प्रोडक्ट वगैरे मागवायचे आणि मग त्याचे फोटो स्टेटसला व्हॉट्सअपला वगैरे ठेवून किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप करून त्याच्यामध्ये सेलिंग व्हायचं. तर आता त्यांनी काय केलं, त्यांचाच एक पेज इंस्टाग्रामला आहे, मिशो क्रिएटर क्लब. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये, हा पार्ट 1 असणार आहे, ह्याच्यामध्ये फक्त मी डिटेल माहिती देणार आहे. आणि नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला मिशो क्रिएटर क्लबचं अकाउंट कसं ओपन करायचं, ते कसं हँडल करायचं, ही सगळी डिटेल माहिती मी तुम्हाला देणार आहे. फक्त व्हिडिओ बघत राहा. चॅनलवरचा मिशो क्रिएटर क्लबचा म्हणजे असे मी पार्ट काढणार आहे, तर ते तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल मी काय बोलत आहे ते. ठीक आहे. मिशो क्रिएटर क्लब हे एक पेज आहे, तिथे जाऊन तुम्हाला त्यांचा एक फॉर्म असतो. फॉर्म म्हणजे एक जॉईन व्हायचं असतं, ते तेवढं जॉईन करायचंय तुम्हाला.
का मग तुमच्या दुसऱ्या दिवशी जर आज तुम्ही दुपारी जॉईन झालात तर दुसऱ्या दिवशीपासून तुमच्या मिशोचं जे ऍपचं जे हे आहे ना पेज आहे ते वेगळं दिसणार आहे. क्रिएटर क्लबमध्ये जॉईन झाल्यामुळे तुम्हाला अफिलेट म्हणून येतं. तर अफिलेट म्हणजे काय तर त्याच्यावरती किती कमिशन आहे ते तुम्हाला दिसणार. प्रत्येक प्रोडक्टवरती किती कमिशन आहे हे तुम्हाला तिथे दिसणार आहे. ठीक आहे. तर आपण पैसे कसे कमवणार आहोत? आपण आपल्याला पाहिजे त्या आजपर्यंत ज्या पण गोष्टी मी घेतल्या आहेत त्या मला हव्या होत्या म्हणून घेतलेल्या आहेत. अजून मी हा बिझनेस स्टार्ट केलेला नाहीये. त्या गोष्टी मी बघितल्या, मला हव्या होत्या म्हणून घेतलेल्या आणि त्याचे रिव्ह्यू काढून मी हे केलेले आहेत, व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला बिझनेसच करायचा आहे मिशोवरून प्रोडक्ट चांगले चांगले ऍड टू कार्ट करून ठेवायचे आणि आठवड्याला 2 किंवा 3 प्रोडक्ट तुम्ही मागवायचे. मागवताना आपल्याला पैसे द्यावे लागतात. पैसे द्यावे लागतात. प्रोडक्ट आल्यानंतर तुमच्या हातात आपल्याला रिटर्नचा पिरियड काय असतो 12 दिवस किंवा 7 दिवस. ठीक आहे. तर त्या दिवसामध्ये तुम्हाला व्हिडिओ काढून रिव्ह्यू वगैरे द्यायचा आहे. जर तुम्हाला प्रोडक्ट नको आहे तर तुम्ही ते रिटर्न करू शकता आणि जर तुम्हाला हवं आहे तर तुम्ही ते तुमच्याजवळ ठेवू शकता. आता याची पात्रता काय आहे, म्हणजे किती फॉलोअर्स लागणार आहेत. तर फॉलोअर्स बघा, त्यांचं असं काही नाही. सबस्क्रायबर तुम्ही युट्यूब वरून पण करू शकता किंवा आपलं इंस्टाग्राम वरून पण हे हँडल करू शकता. तर ह्याचे सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स किती लागतात ह्याला काहीच अट नाहीये. म्हणजे तुमचे 10, 12, 25, 50 जरी सबस्क्रायबर असतील तरी तुम्ही हे चालू करू शकता. मी तर म्हणते प्रत्येकाने चालू केलं पाहिजे, कारण मिशोवरून तसे पण आपण प्रोडक्ट मागवतो. तर काय मग असंच रिव्ह्यू द्यायचा आणि चालू करायचं. जर कोणी घेतला घेतला, नाही घेतला नाही घेतला असं. पण कसं असतं, जर तुम्ही जी लिंक देणार आहात, म्हणजे ते आता कसं द्यायचं वगैरे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर तुमच्या रीलच्या खाली येतात, कमेंट्स येतात. ठीक आहे, लिंक म्हणून. मग त्यांच्या डीएमला लिंक जाते. त्या लिंकवरून जर म्हणजे जो काय तुमचा फॉलोअर आहे त्यांनी जर त्या लिंक वरून तुमचं प्रोडक्ट मागवलं तर तुम्हाला ते कमिशन भेटतं. प्रत्येक प्रोडक्टवर वेगळं वेगळं कमिशन असतं. कुठे 4%, कुठे 5%, कुठे 7%, 8%, 10% आणि जास्तीत जास्त 13% असं कमिशनचा हे असतो. तर आता प्लॅटफॉर्म कोणते कोणते आहेत, तुम्ही युट्यूब वरून करू शकता, व्हॉट्सअप मधून पण करू शकता. पण ती ॲफिलेट केलेली लिंक तुम्हाला तिकडे म्हणजे प्रत्येक वेळेस जाऊन, म्हणजे समजा जर तुम्ही व्हॉट्सअपला ठेवलं तर प्रत्येक जण विचारतील की मला लिंक पाठव लिंक पाठव. मग तेव्हा तुम्हाला एक एक लिंक अशी काढून त्यांना पाठवत बसायची आहे. पण तेच तुम्हाला जर इन्स्टाला असेल ना, तुम्ही एकच व्हिडिओ बनवायचा, व्हिडिओ तो अपलोड करून द्यायचा. अपलोड केल्यानंतर खाली सगळे लिंक लिंक पाठवणार, तर आपोआप आपल्याला पाठवत बसायची नाहीये. त्याच्यामध्ये तसं सेटिंग आहे. लिंक टाईप केलं की आपोआप मिशो त्यांना लिंक पाठवतात त्यांच्या डीएम मध्ये. ठीक आहे. व्हॉट्सअप आणि युट्यूब आणि इंस्टाग्राम मध्ये हाच फरक आहे. युट्यूब वरती पण तुम्हाला प्रत्येक वेळेस लिंक टाईप करत बसायला लागते, पण इंस्टाग्राम एकदम इझी जातं. रील आपला अपलोड करायचा आणि लिंक त्यांच्या डीएम मध्ये जाते. तर रजिस्ट्रेशन कसं करायचंय, तर इंस्टाग्रामला त्यांचा एक पेज आहे मिशो क्रिएटर क्लब. तिथे जाऊन आपल्याला जॉईन करायचं. आता ते कसं जॉईन करायचं ते डिटेल मी तुम्हाला म्हणजे स्क्रीनवरती असं व्यवस्थित दाखवणार आहे. तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते बघू शकता. तर जॉईन कधी होणार आणि त्याचे फायदे काय आहेत, तर फायदे तर मी आता तुम्हाला सांगितलेच की एका आपल्याला तो प्रोडक्ट घ्यायचाच आहे आणि त्याचा रिव्ह्यू देऊन जर तुम्हाला 10% जरी कमिशन, 5% जरी कमिशन भेटतंय तर मग काय आपला फायदाच आहे. तर आणि जॉईन ते तुम्ही जॉईन झालात की दुसऱ्या दिवशी अफिलेट म्हणून पिंक कलर मध्ये तुम्हाला ते तिथे दिसतं कमिशन किती आहे कोणत्या प्रोडक्टवरती. तसं तुम्ही प्रोडक्ट मागवू शकता जास्त कमिशनचे, कमी कमिशनचे. मी जास्त करून कमिशन नाही बघत, मी रेटिंग बघते आणि मगच मागवते. वेलकम गिफ्ट काय भेटतं का, तर नाही, ह्याच्यामध्ये वेलकम गिफ्ट वगैरे काहीच नसतं. आणि व्हिडिओ बनवल्यानंतर पैसे कधी भेटतात, कमिशन कधी भेटतात, तर तेच लिंक वरती जर तुमच्या फॉलोअरनी क्लिक करून तुमच्या लिंक वरून जर ते प्रोडक्ट मागवलं तर ते तुम्हाला तिथे दिसतं की क्लिक झालेलं आहे, प्रोडक्ट मागवलेला आहे. नंतर त्यांनी प्रोडक्ट मागवलं 7 दिवस झाले किंवा जो त्यांचा रिटर्न पिरियड असतो तो झाल्यानंतर मग तुमचं कन्फर्म कमिशन असं तिथे येतं. आणि त्या म्हणजे त्यांनी मागवल्यापासनं ते 1 महिना पूर्ण झाल्यानंतर मग 1 महिन्यानी तुम्हाला ते कमिशन तुमच्या बँकेत जमा होतं. तर प्रोडक्ट कसे मागवायचे,
आता प्रोडक्ट कसे मागवायचे मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला किचन रिलेटेड किंवा आपण कपड्यांचे, लहान मुलांचे कपडे मागवतो, आपण ज्वेलरी मागवतो, भरपूर काय काय मागवतो. तुम्ही कोणतंही प्रोडक्ट मागवा, ब्युटी प्रोडक्ट्स असतील, कोणतेही प्रोडक्ट जे तुम्ही स्वतःसाठी मागवताय किंवा हे जर तुम्ही बिझनेस म्हणून करणार असाल तर ते फक्त ब्युटी प्रोडक्ट्स किंवा बाकीचे जे आहेत ना, तर ते तुम्ही यूज करून देऊ नाही शकत. आता ब्युटी प्रोडक्ट मागवलंय तर ते तुम्हाला लावून दाखवायला लागणार, तर ते तुम्ही रिटर्न नाही देऊ शकत. त्यांची म्हणजे ती अटच असते. फक्त कसं कपडे किंवा किचन रिलेटेड ते पण तुम्ही ते असं म्हणजे आता समजा तुम्ही चॉपिंग पॅड मागवलंय आणि रिव्ह्यू द्यायसाठी तुम्ही त्याच्यावरती काहीतरी कट केलं, स्क्रॅचेस वगैरे पडले तर तुम्ही ते देऊ शकत नाही. ठीक आहे. फक्त कपड्यामध्येच तुम्ही हे करू शकता किंवा काही इलेक्ट्रिक वस्तू वगैरे असतील. आणि इलेक्ट्रिक वस्तू जर असतील तर जास्त करून ते रिस्की असतं, कारण ना इलेक्ट्रिक वस्तूची गॅरंटी नसते. तर तसं तुम्हाला हे करायला लागेल बघून, म्हणजे विचार करून काम कसे करायचे, व्हिडिओ कसे बनवायचे, नियम काय आहेत आणि काय नेमकं काय करायचंय आपल्याला. तर नेमकं हेच करायचंय आपल्याला. रील्स बनवायचे, पोस्ट करायचे आणि त्याच्या खाली लिंक त्यांना जाणार आहे. एवढंच काम आहे आपल्याला, काहीच बाकीचं करायचं नाहीये. आणि नियम काय आहेत, तर नियम असे आहेत त्याचे, तुम्ही जो व्हिडिओ बनवताय त्याच्यात ते प्रोडक्ट जे तुम्ही मागवलंय तेच प्रोडक्ट त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे, ही पहिली अट आहे. नंतर ते तुम्ही रील व्यवस्थित करून तो रील तुम्हाला इंस्टाग्रामला पोस्ट करायचा आहे. रील पोस्ट करताना ऍड टॅग म्हणून येतं, तिथे मिशो क्रिएटर क्लबला तुम्हाला टॅग करायचं आहे. आता हे टॅग का करायचं, तर हे टॅग केल्यामुळे मिशो क्रिएटर क्लब जे त्यांचं पेज आहे ना, तिकडचे पण व्ह्युअर्स तुम्हाला मिळणार. ठीक आहे. भले तुम्हाला असं वाटत असेल की माझे 25-50 सबस्क्रायबर किंवा फॉलोअर्स आहेत, तर मग माझं प्रोडक्ट कसं विकलं जाणार, मग मी हे कशाला करू, तर असं नाहीये. ते कसं असतं, व्ह्यूजवर असतं. असं नाहीये की फक्त तुमचेच फॉलोअर्स ते घेतील ना प्रोडक्ट. तुमचा आता रील भरपूर ठिकाणी फिरत असतो आपला. आता आपल्याला 400, 500, 1000 व्ह्यूज येतात. त्या 1000 लोकांपैकी कोणालाही आवडू शकतं ते प्रोडक्ट. जर ते कन्व्हिन्स झाले तुमच्या व्हिडिओनी रील बघून, तर ते लिंक म्हणून टाईप करणार तुम्हाला. त्यामुळे तुम्ही ट्राय करून बघा, असं रिव्ह्यू वगैरे करून आपोआप आपलं होऊन जातं. किती व्हिडिओ बनायचे असतात, रोज बनवायचे असतात का, रोज टाकायचे असतात का, अशी काही अट नाही. तुम्ही महिन्यातून 3-4 व्हिडिओ टाका, किंवा मी तर किती दिवसांनी किती असं म्हणजे व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत. आणि मी पण असं काय तो बिझनेस करायचा ह्या उद्देशानं मी अकाउंट ते ओपन केलंच नव्हतं. मी फक्त करून ठेवूया, झालं तर झालं असं म्हणून केलेलं. आणि बऱ्याच गोष्टी मी मागवलेल्या होत्या, त्या मी त्यांचे व्हिडिओ टाकले. व्हिडिओ टाकल्यानंतर थोडं आपल्याला सुरुवातीला असं वाटतं की कोण लिंक पण म्हणजे टाईप नाही करत आहेत, कोण नाही मागवत आहेत असं. पण कसं होतं माहितीये, आपण सांगू शकत नाही. सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे ना, कधी काय होईल काही सांगता येत नाही. तर मी असाच एक नॉर्मल, म्हणजे मी अक्षरशः तयार वगैरे झाली नव्हती, काही नव्हती. एक मला लायटरचं मी प्रोडक्ट मागवलेलं, लायटर. ते मी कोणाच्या तरी डेली व्लॉग मध्ये बघितलेलं, तर ते मी शोधलं आणि रेटिंग बघून मी मागवलं होतं. तर तो माझा व्हिडिओ व्हायरल गेला. माझा वाटतंय तो म्हणजे तिसरा-चौथा व्हिडिओ असेल, तर तो व्हायरल गेला. कधी कधी काय होतं, आपल्याला सक्सेस भेटायला वेळ पण लागू शकतो. म्हणजे माझा आता तो एक रील व्हायरल गेला म्हणून, नाहीतर कोणाकोणाला 1 महिना लागतो, कोणाकोणाला 2 महिने लागतात. पण माझं म्हणणं असं आहे की आपण ट्राय करत राहायचं. जेव्हा भेटेल सक्सेस तेव्हा भेटेल, किंवा जो कोणी घेईल, इंटरेस्टेड असेल ते घेतील. पण समजा मी रील टाकलाय आणि तुम्ही आज ती ऑर्डर केली, 4 दिवसानंतर तुमची ऑर्डर तुम्हाला मिळाली. ठीक आहे. मग मला तिथे फक्त क्लिक म्हणून दाखवतं. प्रोडक्ट मागवला असेल ना तर नाही दाखवत. मग ते प्रोडक्ट तुम्ही घेतला 7 दिवसानंतर, म्हणजे 7 दिवस झाले, तुम्ही रिटर्न नाही केला, मग तिकडे माझं कमिशन ना मला दाखवतं की तुमचं एवढं एवढं कमिशन तुम्हाला भेटलेलं आहे. पण ते कन्फर्म होत नाही. ते आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये 1 महिन्यांनी बरोबर जमा होतं. ठीक आहे. आणि निगेटिव्हिटी ह्याच्यामध्ये, आता निगेटिव्ह काहीच नाहीये, म्हणजे मला तरी काही निगेटिव्ह वाटलं नाही. फक्त आपल्याला वेट करायला लागतं. आणि जेव्हा आपल्याला कळतं की अरे हा कमिशन जमा होतंय, तेव्हा आपण एक्सायटेड असतो. मला तर वेटच होत नव्हता, पण आता मला कळलंय की महिन्यानी आपोआप ते जमा होतं. आणि ह्याच्या रिलेटेड समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ते कसे सॉल्व्ह करायचे, पहिलं तर फॉर्म कसा भरायचा, मिशो क्रिएटर क्लब मध्ये कसं जाऊन तिथे काय भरायचं, कसा फॉर्म भरायचा,
परत लिंक, ॲफिलेट लिंक कशा करायच्या, इंस्टाग्रामला कनेक्ट करायचं असतं ते सगळं कसं करायचं ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हा पार्ट 1 होता. मी तुम्हाला बेसिक माहिती दिलेली आहे मिशो क्रिएटर क्लब म्हणजे नेमकं काय, किंवा आपल्याला काय करायचं असतं आणि आपल्याला काय भेटतं आणि कधी भेटतं वगैरे वगैरे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. पार्ट 2 मध्ये मी डिटेल म्हणजे सगळं तुम्हाला फॉर्म वगैरे कसा भरायचा ते स्क्रीनवरती दाखवणार आहे. आणि माझ्या जेवढ्या पण मैत्रिणी आहेत ना, मी प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही भले रिव्ह्यू देऊ नका पण तुम्ही ना हे करून ठेवा. मिशो क्रिएटर क्लबचं अकाउंट काढून ठेवा. तुमचं जे आहे अकाउंट, जर तुम्ही रील्स वगैरे बनवत असाल तर तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे आणि त्याच्यामधूनच तुम्ही हे दाखवू शकता. तर बघा, माझी अशी इच्छा आहे, माझ्या ज्या पण मैत्रिणी आहेत, मला ज्या गोष्टी माहिती आहेत ते त्यांना मी सांगण्याचं माझं म्हणजे आता कर्तव्य आहे, कारण माझं युट्यूब चॅनल आहे, तुम्हाला माहितच आहे. तर तुमचा भरपूर सपोर्ट आहे मला आणि माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मी माझ्याबद्दल म्हणजे मी जे करते त्यातून जर मला काय प्रॉफिट भेटत असेल तर मी त्यांना ते सुचवूच शकते. आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींना मी बेस्ट लक देते की तुम्ही पण मिशो क्रिएटर क्लबला जॉईन व्हा. आणि जर काही माहिती तुम्हाला अजून पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा. मी कमेंटला रिप्लाय नक्की देणार. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर ही सिरीज जी आहे, आता मला माहिती नाही दुसऱ्या पार्टमध्ये किती मी कव्हर करू शकेन, तर जेवढं कव्हर करता येईल तेवढं मी करणार आहे. पण तुम्हाला काही गरज भासली, काही तुम्हाला कळलं नाही तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला तुमच्या कमेंटला रिप्लाय देणार आहे. पण व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलंच असेल की मला काय सांगायचं होतं. तर ठीक आहे, एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये. तर आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करत जा व्हिडिओजना आणि नक्की कमेंट करत जा. तर चला, तर मग लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. लवकरच मी ह्याचा पार्ट 2 घेऊन येणार आहे. तर स्टे ट्यून्ड. बाय.